मागील तासिकेला आपण प्रकरण नंबर 2 भारतातील आद्य नगरे या प्रकरणामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीमधील जी नगरे होती या नगरांबद्दलची माहिती आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये एकूण 6 महत्त्वपूर्ण नगरे होती, ज्यांची नावे हडप्पा, 2 मोहंजोदाडो, नंबर 3 कालीबंगन, नंबर 4 लोथल, नंबर 5 धोलावीरा आणि नंबर 6 राखीगढी अशी एकूण 6 प्रमुख नगरे हडप्पा संस्कृतीमध्ये होती. हडप्पा संस्कृतीमधील नगरांचा अभ्यास आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे करायचा आहे. एक म्हणजे हे नगर कोठे वसले होते, या नगरांचं उत्खनन कोणी केलेलं होतं आणि कधी केलेलं होतं, आणि या नगरांबद्दलची माहिती, अशा 3 पॉईंटच्या माध्यमातून या 6 नगरांची माहिती आपल्याला आजच्या तासिकेला अभ्यास करायची आहे. विद्यार्थ्यांनो, सर्वात प्रथम हडप्पा या नगरांबद्दलची माहिती आपण पाहूया. तर हडप्पा हे नगर सध्याच्या पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात रावी नदीकाठी वसलेले होतं. पहा काय सांगितलेलं आहे. हडप्पा हे नगर सध्या जे पाकिस्तान आहे, या पाकिस्तानमधील जो पंजाब प्रांतात रावी नदीच्या किनारी हडप्पा नगर वसलेलं होतं. या नगराचं जे उत्खनन आहे ते 1921 मध्ये झालेलं होतं आणि हे उत्खनन डॉक्टर दयाराम साहनी यांनी केलेलं होतं. इसवी सन पूर्व 2450 ते 1900 या काळात हे नगर अस्तित्वात आलेलं होतं. या नगरामध्ये बालेकिल्ला, नागरी वसाहत, कारखाने व कारागिरांची घरे असे नगराचे मुख्य 4 विभाग होते. तर ही हडप्पा नगराबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे की हडप्पा नगर हे कोठे वसलेलं आहे, त्याचं उत्खनन कधी झालेलं होतं, त्याचं श्रेय कोणाला दिलं जाते आणि या नगराबद्दलची माहिती. त्यानंतर जे दुसरं महत्त्वपूर्ण नगर होतं ते म्हणजे मोहंजोदाडो नगर. सध्याच्या पाकिस्तानमधील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीच्या किनाऱ्यावर हे नगर वसलेलं आहे. इसवी सन 1921 व 22 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी हे उत्खनन कार्य केलेलं होतं. हडप्पाकालीन सर्व नगर हे विस्ताराने मोठे होते. बालेकिल्ला, नागरी वसाहत, बाजारपेठ असे नगराचे 3 विभाग होते. पूर्वनियोजित नगर उभारणी, मोठे रस्ते, इमारतींचे अवशेष ही या मोहंजोदाडो शहराबद्दलची माहिती. त्यानंतर तिसरं महत्त्वपूर्ण नगर म्हणजे कालीबंगन. कालीबंगन हे नगर राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात घग्गर नदीकाठी वसलेलं आहे. 1960 मध्ये ब्रिजवासी लाल व बालकृष्ण थापर यांनी हे उत्खनन केलेलं आहे. या कालीबंगन नगरामध्ये पूर्व हडप्पा संस्कृती व नागरी हडप्पा संस्कृती अशा 2 वसाहतींचे अवशेष सापडलेले आहेत. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे या नगराचे 2 भाग आहेत. नांगरलेल्या शेताचे अवशेष या उत्खननामध्ये सापडलेले होते. घरामध्ये आणि तटबंदीच्या बाहेर अग्निकुंडे सापडलेली होती आणि हे लोक अग्निपूजक होते. त्यानंतर चौथं महत्त्वपूर्ण नगर म्हणजे लोथल. अहमदाबादजवळ कच्छच्या आखातात भोगाव नदीकाठी लोथल हे नगर वसलेलं आहे. इसवी सन 1955 ते 60 या काळामध्ये S.R. राव यांच्या मार्गदर्शनाखाली लोथल या नगराचं उत्खनन झालेलं होतं. या नगराची माहिती पाहत असताना या नगरामध्ये नागरी वसाहत व बालेकिल्ला यांना मिळून एकच तटबंदी होती. महत्त्वाचे बंदर व व्यापारी केंद्र हे लोथल हे नगर होतं. बाजाराचे ओटे, कोठारघर व गोदीचे अवशेष मिळालेले होते. उत्कृष्ट बंदर अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण अशी ही या बंदराची किंवा या नगराची माहिती आहे. त्यानंतर 5वं महत्त्वपूर्ण नगर म्हणजे धोलावीरा. गुजरातमधील कच्छ प्रांतातील कुटच जिल्ह्यात मनसर व मनहर नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे नगर आहे. J.P. जोशी यांनी या नगराचा शोध लावलेला आहे.
इसवी सन 1990मध्ये R.S. बिस्त यांनी याचे उत्खनन केलेले आहे. हडप्पा पूर्व काळातील ही वसाहत आहे. तटबंदीच्या आत 4 स्वतंत्र विभाग आहे. ते 4 स्वतंत्र विभाग म्हणजे बालेकिल्ला, त्याला लागून अधिकाऱ्यांची वस्ती, सामान्य जनांची वसाहत आणि मजुरांची वसाहत असे हे 4 स्वतंत्र विभाग होय. ओढ्यांचे व पावसाचे पाणी अडवून या ठिकाणी साठवणूक केली जात होती. दगड व विटांनी बांधलेला तलाव जलव्यवस्थापनाचा पुरावा या ठिकाणी देतो. आणि त्यानंतर सर्वात शेवटचं महत्त्वपूर्ण नगर म्हणजे राखीगढी. राखीगढी हे नगर हरियाणा हिसार जिल्ह्यात प्राचीन जे चौटांग नदीच्या ठिकाणी किंवा काठी हे नगर वसलेलं आहे. 1963 साली प्रथम याचं उत्खनन करण्यात आलेलं होतं. नंतर पुरातत्व खात्याने 1997 ते 2000 या काळात याचं उत्खनन केलेलं आहे. 2015 साली डॉक्टर वसंत शिंदे यांनी याचे उत्खनन केले आहे. हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातील प्रमुख केंद्र हे राखीगढी नगर हो. अग्निकुंडाचे पुरावे या ठिकाणी मिळतात. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये सर्वात मोठा विस्तार 350 हेक्टरहून अधिक विस्तार असा या राखीगढी नगराचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण या हडप्पा संस्कृतीमध्ये जे 6 महत्त्वपूर्ण नगरे होती याबद्दलची माहिती पाहिली. धन्यवाद.